मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती निघणार आहे आणि खूप जण पोलीस भरतीची तयारी सुद्धा करत असतील, परंतु एक तयारी तुम्हाला अजून करावी लागेल, ती म्हणजे डॉक्युमेंटची। कारण खूप जण पोलीस भरतीची तयारी तर करतात, परंतु पोलीस भरतीला गेल्यानंतर त्यांच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध नसतं आणि अशा परिस्थितीत मधूनच तुम्हाला बाहेर काढून दिलं जातं। तर असं तुमच्या सोबत होऊ नये त्यासाठी मी पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला सांगणार आहे। जे डॉक्युमेंट तुम्हाला पोलीस भरती निघण्याआधीच काढून घ्यायचं आहे आणि त्यासाठी काय दक्षता घ्यायची आहे ती माहिती सुद्धा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते, तसेच पोलीस भरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते पाहूया। यासाठी गुगल मध्ये पोलीस भरती डॉक्युमेंट इन मराठी असं तुम्हाला सर्च करायचंय। त्यानंतर येथे तुम्हाला 1 किंवा 2 नंबरला आपली वेबसाईट दिसणार आहे, computerworldcenter.com। पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे। येथे आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि इंस्टाग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करून घ्या, जर का तुम्ही नवीन असाल। त्यानंतर पोलीस भरतीबद्दलची काही माहिती देण्यात आली आहे ती तुम्ही एकदा नक्की वाचा। त्यानंतर येथे खाली जर का आले तर येथे तुम्हाला पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते देण्यात आलेलं आहे आणि मी ते तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं असतं आधार कार्ड, जे प्रत्येकाकडे असतं। त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा LC, त्यानंतर तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट। या 4 गोष्टी अशा आहेत यांच्यावरील तुमचं जे नाव आहे ते 4ही डॉक्युमेंट वरती सारखं असायला पाहिजे। खूप जण पोलीस भरतीला जातात परंतु त्यांचं आधार कार्ड वरती वेगळं असतं, शाळेच्या दाखल्यावरती वेगळं असतं आणि 10वीच्या मार्कशीट वरती वेगळं असतं। तर तुम्हाला असं करायचं नाही, तुमच्या या 4ही डॉक्युमेंट वरचं जे नाव आहे ते सारखं असणं गरजेचं आहे आणि जे इतर डॉक्युमेंट्स आहेत ते तर तुम्ही नवीन काढून त्याच्यावरती अपडेट सुद्धा करू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे। तर आता डॉक्युमेंट कोणकोणतं असतं आवश्यक ते पाहूया। त्याच्यात आहे 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं। आधार कार्ड पण कंपल्सरी असतं। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा कंपल्सरी आहे प्रत्येकासाठी। त्यानंतर तुम्ही जर का पदवीधर असाल, म्हणजे तुमचं 12वीच्या पुढे शिक्षण चालू असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरच हे बाकीचं इतर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। जसं की तुम्ही पदवीधर असाल, तुम्ही मुक्त विद्यापीठाकडून पदवी घेतलेली असेल किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजेच मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तर ते लागेल। जर तुमचं ते शिक्षण झालेलं नसेल आणि फॉर्म भरताना त्याचा तुम्ही उल्लेख केलेला नसेल तर ते डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता नाही। त्याचबरोबर तुमचा ITI किंवा डिप्लोमा झाला असेल आणि त्याचा तुम्ही फॉर्म भरताना उल्लेख केला असेल तर हे डॉक्युमेंट लागेल, अदरवाईज लागणार नाही। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्ही शाळा शिकत असाल तर तुमचं बोनाफाईड। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जातीच्या दाखल्याची आवश्यकता नाहीये। त्यानंतर तुमचा वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत असतं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच तुम्ही EWS मध्ये मोडत असाल तर ते तुम्हाला लागणार आहे। तुम्ही खुल्या प्रवर्गातील असाल, महिला असाल तर तुम्ही 30% आरक्षणाचं प्रमाणपत्र काढू शकता आणि ते जर काढलेलं असेल, फॉर्म मध्ये त्याचा उल्लेख केला असेल तर ते तुम्हाला लागेल, अदरवाईज लागणार नाही। त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर लागेल, अदरवाईज लागणार नाही। त्यानंतर तुम्ही विभागीय उपसंचालक यांच्याकडून केलेले खेळाडू प्रमाणपत्र, म्हणजेच तुम्ही खेळाडू असाल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, अदरवाईज लागणार नाही। तसेच तुमचे वडील जर का पोलीस असतील तर त्याचं प्रमाणपत्र जर असतील तर लागेल, अदरवाईज ते सुद्धा लागणार नाही। त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, तुम्ही जर का ड्रायव्हर या पदासाठी फॉर्म भरला असेल तरच ड्रायव्हिंग लायसन्स लागेल, अदरवाईज ते लागणार नाही। त्यानंतर माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड, ओळखपत्र, तुम्ही जर माजी सैनिक असाल तर हे डॉक्युमेंट लागेल, अदरवाईज लागणार नाही। त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा कंपल्सरी असतं, हे प्रत्येकाला लागेलच। तर एवढं हे डॉक्युमेंट आहे। जे कोणतं डॉक्युमेंट कंपल्सरी आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणतं डॉक्युमेंट ऑप्शनल आहे
ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जर का काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमचे जे मित्र पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि भरती जेव्हा निघेल तिचा फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा तो सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईल. त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय.